तास पाणी आलेले नव्हतं, तर सर्व पिठाचे डबे रिकामी झाले होते आणि आता भांडे सुद्धा खूप सारी पडलेली होती. तर चला, हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आता सकाळची कामे आवरली होती आणि मुलं देखील शाळेत गेलेली होती आणि आज आता मिस्टर लावणार होते बेडला वॉलपेपर लावायचा होता. तर चला, हा वॉलपेपर मी मागवला होता मिशोवरनं आणि आता बघा हा बेड आहे. या बेडचं थोडंसं गंजलेलं आहे, त्यामुळे यांना वॉलपेपर लावायचा होता. तर छान असा थोडंसं एकदम परफेक्ट साईजमध्ये ते वॉलपेपर लावून एकदम म्हणजे बेड क्लीन करून छान आता ते लावत होते वॉलपेपर. आणि छान थोड्याशा साईडनी कट करून एका साईडनी मुलगी त्यांना मदत करत होती आणि खूप असं म्हणजे गंजलेलं होतं थोडंसं हा बेड आणि लोखंडाचा असल्यामुळे. तर त्यामुळेच मी त्याला छान असा वॉलपेपर मागवला होता. कारण कसं आहे ना, तर म्हणजे चांगलंही वाटत नाही, पण वॉलपेपर लावल्यावर खूप छान त्याला हे तर चला, भांडी वगैरे मी घासून घेतली होती आणि पाणी तर भरलेलंच होतं, थोडंसं रात्रीचं भरलेलं होतं पाणी आणि पाणी नसल्यामुळे तर काही काम मी देखील होत नाही. तर चला, हाय. आणि आता खायची ती मुलांना साबुदाण्याची खिचडी. तर गुरुवारचा हा व्लॉग येत आहे तुम्हाला. तर छान बघा, इकडं यांचं चाललं होतं वॉलपेपर लावण्याचं काम आणि एकदम असं परफेक्ट म्हणजे थोडंसं धरून एकदम स्थिर असा हा वॉलपेपर लावावा लागतो. कारण कसं आहे, थोडंसं जरी मिस्टेक झाली ना तर पूर्ण हा वॉलपेपर गोळा होतो. तर कसं आहे, मिस्टर एकदम व्यवस्थित वॉलपेपर लावत होते. त्यानंतर मला करायची होती साबुदाण्याची खिचडी. तर मुलांना खायची होती नाश्त्यासाठी साबुदाण्याची खिचडी. तर मी त्यांच्यासाठी आज बनवली होती साबुदाण्याची खिचडी. तर मी थोडं म्हणजे 2 घंटेचं मी छान असा साबुदाणा भिजत घातला. त्यानंतर कुकरला साबुदाणा म्हणजे बटाटे लावून दिले होते आणि नंतर आता मला करायची होती खिचडी. तर मी त्यांची वॉलपेपर लावण्याची शूटिंग घेत होते. तर बघू शकता तुम्ही, त्यांनी किती छान असा वॉलपेपर लावलेला आहे. तर पूर्ण म्हणजे झाले तुम्हाला मी पूर्ण दाखवणच, कारण कसं आहे आणि पाण्या पावसाचे दिवस असतात आणि खूप म्हणजे गंज तर लोखंडाच्या वस्तू ज्या बी असतात ते गंज पकडतं. आणि आता पाऊस देखील उघडलेला होता. तर चला म्हणलो, आता थोडंसं राहिलेले कामं जे होते ते करून घेऊया. त्यानंतर आता एकदम ते व्यवस्थित वॉलपेपर लावत होते आणि आता मुलगा शाळेतून येणार होता, तर त्याला देखील आणायचं आहे. तर तुम्हाला म्हणजे माहिती करून द्यायची आहे, कारण मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. आणि म्हणजे आम्ही बघा, त्यानंतर आता साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी इकडे मी बटाटा मॅच करून घेतला, उकडून घेतला, शिजवून घेतला. त्यानंतर शेंगदाणे भाजून साबुदाण्यावर टाकून दिली होती त्याचा कूट करून. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकले, 4-5 मिरच्या, हिरवी मिरची वाटून करून घेतली. त्यानंतर छान त्यावर 2 मिनिटं मी परतून घेतली. त्यानंतर मीठ टाकायचं आहे आणि आता यानंतर आता साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट, बटाटे सर्व ॲड केलं, थोडंसं म्हणजे मीठ देखील ॲड केलं आणि छान अशी खिचडी परतून घ्यायची आहे. छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता खिचडी बनवायची होती छानला नाश्त्यासाठी. चला, छान अशी खिचडी ती रेडी झाली होती. 3 ते 4 मिनिटं छान अशी मी परतून घेतली आणि त्यानंतर आता खाण्यासाठी घेत आहे. तर मुलीला देखील दिली आणि आम्ही सर्वांनी खिचडी खाल्ली आणि त्यानंतर पुन्हा आता वरचा जो
पत्रा होता, म्हणजे बेडचा वरचा जो बसण्याचा पत्रा होता तो देखील काढला आणि तिथं वेगळं वॉलपेपर बसवायचं होता मला. तर तिथं बघा मी असं हे वॉलपेपर म्हणजे बार्बीचंच मागवलं होतं मी, आणि खाली थोडंसं म्हणजे व्हाईट आणि त्याच्यावर डिझाईन होती थोडीशी. तर तो पत्रा म्हणजे त्याचं थोडंसं कवर होतं त्याच्यावर वेलवेटचं, आणि ते कवर जराशी खराब झाल्यामुळे ते काढून टाकला मी. आणि त्यानंतर त्याला प्लाउड लावलं, म्हणजे आम्ही थोडंसं असं प्लाउड लावलेलं आहे बेडला. आणि ते प्लाउड थोडंसं म्हणजे पांढरं होतं ना, तर त्यामुळे ते काही व्यवस्थित दिसत नव्हतं. तर त्याच्यामुळे मी काय केलं, त्याच्यावर बार्बीचं वॉलपेपर मागवला होता, आणि छान आता तो वॉलपेपर देखील आता ते छान असे कट करून लावत होते. तर वॉलपेपर बार्बीचा पूर्ण उभा आलेला होता, तर त्यांनी छान असं अर्धा अर्धा कट केला आणि छान असा बार्बीचा वॉलपेपर त्याला लावला होता प्लाउडला. आणि हे प्लाउड आता त्या वरच्या कप्प्यात लावायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, खूप छान दिसतं ना वॉलपेपर लावल्यामुळं. आणि कसं आहे, अशा म्हणजे काही काही गोष्टी अशा थोड्याशा अशा असतात की थोड्याशा स्मार्ट वर्क केलेलं तेच छान असतं. त्यानंतर त्यांचा वॉलपेपर लावून झाला आणि खिचडी वगैरे खाऊन झाली. त्यानंतर स्वयंपाक बनवायचा होता, तर आज छान अशी वांग्याची भाजी बनवायची होती. तर वांगी छान अशी कापून घेतली, 4 पाण्यामध्ये धुवून घेतले. त्यानंतर एका साईडला भात टाकला होता आणि कढईमध्ये थोडेसे शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेत आहे मी. तसं तर हे असं विदाऊट तेल न टाकता सुद्धा आपण भाजू शकतो, तसं तर मी असंच करते पण होतं. तर थोडंसं तेल मी टाकलं आणि छान असे फ्राय करून घेतले. त्यानंतर वांगे उकडण्यासाठी टाकले 5 मिनिटं याच्यावर कढईमध्ये. आणि त्यानंतर कांदा, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं शेंगदाणे वाटून घेतले. त्यानंतर कढईमध्ये आता वांगे छान असे वाफवून घेतले होते 4 मिनिटं तरी मिडियम आचेवर. आणि हा मसाला बघा, हा मसाला आहे आपला घरगुतीच मसाला आहे. मी आत्ता म्हणजे जस्ट आत्ता उन्हाळ्यामध्येच केलेला आहे. तर 15-20 दिवसापूर्वी हा मसाला केलेला आहे. एकदम इतकाच छान मसाला झालेला आहे. तर म्हणजे माझ्या मसाल्याच्या त्या ऑलरेडी रेसिपी आहेच आपल्या चॅनेलवर, पण ते देखील तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असा मसाला आहे. आणि त्यानंतर मला ही भाजी करायची ती वांगीची. तसा हा मसाला आपण नॉनव्हेजसाठी सुद्धा वापरू शकतो, इतका सुंदर असा मसाला झालेला आहे. तर छान असा मी 3 ते 4 किलोच्या क्वांटिटीमध्ये मी हा मसाला केला होता. आणि तर बघू शकता कढईमध्ये छान तेल टाकलं, 2च चमचे मी, म्हणजे हा आपला घरगुती जो गरम मसाला आहे त्यामध्ये सर्व खडा मसाला ॲड आहे, तो मसाला मी यामध्ये टाकला होता. आणि छान आता परतून घ्यायचं आहे. त्यानंतर हळद वगैरे टाकायची, थोडीशी मीठ टाकायचं, थोडंसं लाल तिखट देखील टाकू शकता तुम्ही, पण मी नाही टाकलं. त्यानंतर सर्व टाकून झाल्यानंतर आपल्याला किती भाजीचा थिकनेस आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करा, किंवा तुम्हाला कोरडं करायचं असेल तर देखील तुम्ही कोरडं करू शकतात. तर अशा पद्धतीने मी थोडंसं त्यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड केलं. मिक्सरचं भांडं होतं ते धुवून टाकलं. आणि छान आता एका साईडला भाजी वगैरे शिजत होती, म्हणजे भाजी झालेली होती ऑलमोस्ट. आणि त्यानंतर आता करायच्या होत्या आम्हाला पोळ्या. तर बघा, मला तर पिठाच्या काही पोळ्याच जमत नव्हत्या आज. आणि बघू शकता, तर पोळ्या वगैरे केल्या आणि मुलांना जेवण्यासाठी दिली वांगीची भाजी. त्यानंतर जेवण वगैरे केले, तिचं काही शूट्स घेतलंच नाही. त्यानंतर आराम केला. संध्याकाळची वाजली होती 6 आणि सर्व आता घर वगैरे क्लीन केलं आणि झाड झूड स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर देवपूजा देखील करून घेतली होती मी. त्यानंतर आता चहा प्यायचा होता, तर छान असा चहा वगैरे ठेवला होता मी, तर बघू शकता. आणि आता दुपारचं तर काय शूट्स वगैरे घेतलं नव्हतं मी, म्हणजे त्यानंतरचं शॉर्ट्स वगैरे काही घेतच नाही. तर काय आपल्या नेहमीचे बायकांची जी कामं असतात की झाड झूड, कपडे वगैरे सगळं व्यवस्थित ठेवायचं, नंतर मुलांना क्लासला पाठवायचं. आणि त्यानंतर आता बघा, मोठी मुलगीच्या हात झालेला होता छान गरम गरम. आणि मोठी मुलगी जी आहे कॉलेजला आहे, आता ती आहे 12वी कॉमर्सला आहे. आणि आता चला ती आली होती क्लासवरनं, तर तिचा असतो संध्याकाळी कॉमर्सचा क्लास असतो.
तर क्लासवरनं आली, चहा वगैरे घेतला. त्यानंतर त्यांना खायची होती छान अशी पावडे खायचे होते. तर त्यानंतर आता माझ्याकडून खूप म्हणजे पटपट केल्यामुळे पावड्याचं थोडंसं थोड्याशा गुठळ्या झाल्या होत्या, पण पावडे खूप छान झाले होते. त्यानंतर पीठ वगैरे मळलं होतं मी, पाव विकत आणली होती आणि त्यांना छान पावडे करून दिले. तर नंतर संध्याकाळी काही स्वयंपाक वगैरे केला नाही, तर पावडे खाल्ले आणि त्याच्यामुळेच पुन्हा काही जेवण्याची इच्छाच नव्हती. त्यानंतर काही शूट्स घेतलं नाही. तर चला हा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर छान मुलांना पाऊस पडत होता आणि छान मुलांना छान गरम गरम पावडे करून दिले खाण्यासाठी. बघू शकता तुम्ही आणि खूप सुंदर पावडी झालेली आहे. पावडीची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर आहे, ते देखील तुम्ही बघू शकतात. आणि चला आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्की मला लाईक करत जा आणि कमेंट करून नक्की सांगत जा, जेणेकरून काहीतरी बद्दल नक्की करायचं असेल तर तेच देखील मला समजू शकतं आणि काही चुका होत असेल तर त्या देखील मला जरूर सांगत जा. कारण कसं आहे, माणूस चुकतंच आणि शिकत असतं. तर चला आता व्हिडिओचा इथे एंड करते आणि तर चला मुलांना खाण्यासाठी देते पावडे. तर बघा अशा पद्धतीने